हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सायलीज डिझायनर मध्ये आपले स्वागत आहे। आपला फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्स आज डे 32 आहे। इथे आपले बेसिकचे पण 14 डेज कंप्लीट झाले आहे। आता इथे आजचा ॲडव्हान्सचा डे 32 आहे। इथे आपण आज काहीतरी नवीन शिकणार आहोत। आता आपण बघा, काल परवाच्या व्हिडिओमध्ये पण आपण शिवलेल्या ब्लाउजवर आरीवर्क कसं करायचं एकदम सुंदर ते बघितलं होतं। त्याच्या पहिले दोन टाइप्स बघितले होते। एक कटिंगचे म्हणजे ब्लाउज पीसवर पेपर कटिंगनी कशी माप टाकायची आणि डायरेक्ट शिवलेल्या ब्लाउजवरनं कशी मापे टाकायची। ज्या लेडीजला किंवा ज्या ताईंना काहीच मापे टाकायची आयडिया नाही किंवा त्यांना काहीच म्हणजे माहितीच नाही कोणत्याच गोष्टीची, तर त्यांनी शिवलेल्या ब्लाउजवरनं कशी मापे टाकायची आणि कशा त्याच्यावर आरीवर्क कसं करायचं हे मी त्यात शिकवलं होतं। आता इथे आपण आज नवीन काहीतरी शिकणार आहोत। तर इथे बघा, आज आपण आरीवर्कमध्ये डिझाईन काढायला जमत नाही। बऱ्याच ताईंना डिझाईन काढता येत नाही, काहींना ड्रॉइंगच काढता येत नाही, काहींची ड्रॉइंग चांगली असते तर काहींची ड्रॉइंग खराब असते। तर ज्यांना ब्राइडल ब्लाउजवर डिझाईन कशी काढायची त्यांना ड्रॉइंग जमत नाही, अशांसाठी मी एक उपाय घेऊन आले आहे। त्यासाठी मी इथे एक दुसऱ्या मोबाईलमध्ये बघा, दुसऱ्या मोबाईल एक घेणार आहे। बघा, इथे मी आता दुसऱ्या मोबाईलमध्ये एक फोटो घेतलेला आहे। आता हाच फोटो आपल्याला सेम इथे फॅब्रिकवर किंवा पेपरवर काढायचा असतो। तर बऱ्याच जणांना ड्रॉइंग काढता येत नाही किंवा त्यांची ड्रॉइंग व्यवस्थित नसते, म्हणून तो आता हे सेम डिझाईन आपण कशी काढायची तर ते आज आपण इथे बघणार आहोत। तर त्यासाठी आपण मोबाईलमध्ये बघा एक ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्याचं नाव आहे पेपर कॉपी ॲप। हे बघा, तुम्हाला दिसत असेल इथं हा मी पेपर कॉपी ॲप डाउनलोड करून घेतला आहे। तुम्ही पण प्ले स्टोअरवर जाऊन हा पेपर कॉपी ॲप डाउनलोड करू शकता। आता इथे हा ॲप ओपन करायचा आणि जी कोणती आपल्याला इमेज पाहिजे असेल तर ती इथे सिलेक्ट करून घ्यायची। अशा प्रकारे असं सिलेक्ट झालं तर हे बघा ट्युटोरियल म्हणून येतं। त्याच्यानंतर आपल्याला इथे ओके आणि गॉट इट असतं, त्याला ओके करायचं आणि आपली आता इमेज इथं आलेली आहे। आता इथं बाकीचे बरेच फंक्शन असतात, तर आपल्याला इमेज कोणत्या साईजमध्ये पाहिजे ती अशी कमी जास्त करून घ्यायची। ज्या साईजमध्ये पाहिजे असेल त्याला असं कमी जास्त होतं ते, आणि तिथे करून ती इमेज इथे अशी लॉकचं बटन फंक्शन आहे ते लॉक करून घ्यायचे, जेणेकरून हे बघा आता किती पण आपण टच केलं तरी इमेज हलत नाही। तर मग आता काय करायचं पुढे की ही जी इमेज आहे ती आपल्याला इथे अशा फॅब्रिक खाली घ्यायची आहे। इथे तुम्हाला दिसत असेल बघा, इथे बरोबर आता खालची आपल्याला जो शेप आहे त्याचा तो बरोबर दिसत आहे। बरोबर असा शेप आपण इथे ड्रॉ करून घेणार आहे। आता याचा यूज कुठे होतो? याचा यूज होतो आपल्या जेव्हा आपण मोठमोठे ब्रायडलचे ब्लाउज घेतात, भरलेले ब्लाउज असतात ब्रायडलचे, त्यातली जी फ्लावर असतात, लीफ असतात, ते इझी वेनी ड्रॉ करू शकत नाहीत बरेच जण, किंवा सगळ्यांची ड्रॉइंग ही चांगलीच असते असे नाही। तर ज्या लोकांना जमत नाही ड्रॉइंग त्यांच्यासाठी हे ऑप्शन एकदम बेस्ट आहे। आणि तुम्ही याचा यूज पण करू शकतात ब्रायडल ब्लाउज किंवा कोणतेही ड्रॉइंग काढण्यासाठी। अशा प्रकारे तुम्ही फॅब्रिक किंवा पेपरवर काढू शकतात। आता इथे बघा मी मार्कर घेतलेला आहे। मार्करनी बरोबर तुम्ही इथे पेन्सिल पण घेऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि आपण इथे लॉक केल्यामुळे बघा आपली इमेज हलत नाही। एवढं लक्षात ठेवायचं की आपला जो खालचा मोबाईल आपण पकडलेला आहे तो हलू द्यायचा नाही। हे बघा अशा प्रकारे बरोबर एकदम लाईनवरच करायचं आहे। याचा खूप उपयोग होतो एकदम ब्रायडलचे ब्लाउज वगैरे करताना। कोणती पण हेवी डिझाईन असेल समजा तर याचा खूप छान प्रकारे यूज होतो आणि खूप हेल्पफुल आहे हे ॲप। हे बघा अशा पद्धतीने आपलं फ्लावर रेडी झालं आहे। तर आता तुम्ही बघू शकतात ह्या फ्लावरमध्ये आणि ह्या फ्लावरमध्ये काही फरक आहे का, की डिझाईन बघा ही सेमच दिसत आहे पूर्ण,
काहीच डिफरन्स नाही ह्या दोन्ही फ्लावरमध्ये. खूप छान अशी ही डिझाईन येते एकदम फिनिशिंगमध्ये, किंवा तुम्हाला जास्त त्रास सहन करण्याची पण गरज पडत नाही. हे कसं वाटलं तुम्हाला, किंवा तुम्हाला हे पटतंय का ॲप, किंवा तुम्हाला युजफुल आहे का ही डिझाईन बघा आता पूर्ण झाली आहे, पण हे ॲप तुम्हाला किंवा ही डिझाईन काढण्याची पद्धत युजफुल वाटते का हे तुम्ही नक्की मला सांगा. आता तुम्ही बघू शकतात ना, पूर्ण आपलं फ्लावर रेडी झालेलं आहे. जसं फोटोमध्ये दिसत आहे तसंच सेम दिसत आहे. खूप छान आणि इझी मेथड आहे ही ट्रेसिंग करण्याची. तर मग चला, तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. मेथड कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन व्हिडिओसोबत, ट्रिक्ससोबत आणि डिझाईनसोबत. चला तर मग, थँक्स फॉर वॉचिंग.